या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। शिवाच्या हातामध्ये सतीचं जळणारं शरीर, शिव त्या शवासह ब्रह्मांडात आकांताने विरह अग्नीमध्ये जळत असताना साऱ्या ब्रह्मांडावरच त्या विरहाचा अग्नीचा प्रभाव पडला। संपूर्ण विश्व डोलायला लागलं। शिव स्थिर नाही। अंतःकरणात दुःख वेदना कसं सावरायचं, कुणी सावरायचं, कसं विलग करायचं शिवाला सतीच्या शवापासून? सत्याचे दर्शन सुदर्शनाने होतं। लोककल्याण कल्याणाची भावना त्यातूनच निर्माण होते। सर्व विश्वाच्या प्रतिपालकांनी आपल्या करातलं सुदर्शन शिवाच्या हातात असलेल्या सतीच्या देहावर सोडलं। गरगरत जाणाऱ्या सुदर्शनाने सतीच्या देहाचे हलकेच शिवाच्याही नकळत एक एक तुकडे करायला सुरुवात केली। ज्या ब्रह्माची ही मूळ शक्ती आहे ते ब्रह्मस्थान आधी विलग झालं आणि देहातून सुटून खाली पडलं। ते पडलं कराचीपासून उत्तर पूर्व भागात कोटारी या ठिकाणी। शक्तीशिवाय शिव नाही, शिवाशिवाय शक्ती नाही। जेथे सतीचं आदिमायेच्या स्वरूपाचं ब्रह्मरंध्र पडलं तेथे शिवभैरव भीमलोचन होऊन थांबले। या आदिमायेच्या स्वरूपाला शतशः नमन। या देवीच्या स्थानाचं नाव आहे हिंगुला। हिंगुला देवी शक्तिपीठाचं पहिलं स्थान आजही तितकंच पावन पवित्र साऱ्या देवी भक्तांसाठी शांभवी।